सांगलीकरांच्या प्रवासासाठी मोठा गाजावाजा सुरू केलेल्या कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेनला आज सांगलीकरांचा प्रतिसाद कमी मिळतोय। गुरुवारी ही ट्रेन 276 रिकाम्या सीटसह धावल्याने सांगलीकरांचा वंदे भारतचा रस संपल्याचं चित्र आहे। भविष्यात तिकीट विक्री न झाल्यास ही गाडी बंद होण्याची शक्यता आहे। सांगलीतून वंदे भारत ट्रेनची मागणी केली जात होती। यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी प्रयत्न देखील केले होते। प्रथम हुबळी पुणे ही वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची घोषणा झाली। त्यानंतर कोल्हापूरच्या नेत्यांनी कोल्हापुरातील ट्रेन सुरू करण्याचा आग्रह केला। त्यानंतर कोल्हापूर पुणे ही वंदे भारत ट्रेन आठवड्यातून 3 दिवस तर हुबळी पुणे ही ट्रेन आठवड्यातून 3 दिवस धावू लागली होती। दिनांक 16 सप्टेंबरला कोल्हापूर पुणे ही वंदे भारत ट्रेन सुरू झाली। ट्रेनचं सांगलीकरांनी मोठ्या थाटात स्वागत केलं। प्रवाशांनी पहिल्या दिवशी या ट्रेनचं रेकॉर्ड ब्रेक तिकीट विक्री झाली। सांगलीतून सुमारे 175 प्रवाशांनी पुण्याला प्रवास केला। त्यानंतर काही दिवस ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळालाय, मात्र नंतर या गाडीचा प्रतिसाद कमी मिळत असल्याचं दिसतंय। गुरुवारी सांगलीतून केवळ 36 प्रवाशांनी प्रवास केला, तर कोल्हापूरमधून 160, मिरजेतून 49 आणि किर्लोस्करवाडीहून 7, कराड 20 तर सातारा रेल्वे स्टेशनमधून केवळ 9 प्रवाशांनी प्रवास केलाय। ट्रेनमध्ये तब्बल 276 सीट रिकाम्या होत्या। कोल्हापूरहून शाळेची सहल ग्रुप जात आहेत, त्यामुळे कोल्हापूरची तिकीट विक्री सरासरी 150 ते 180 होते, मात्र सांगलीत प्रवाशांचा रस कमी होताना दिसतोय।